जर लोकांना विभाजण्यासाठी या उत्सवाचा वापर केला जात असेल तर गणेशोत्सव आता किती संयुक्तिक राहिला आहे? उत्सव म्हणजे भांडणं नाही, उत्सव म्हणजे उन्माद नाही, तो उन्माद होता कामा नये. कसबा हा मानाचा पहिला गणपती का बरं? प्रत्येक गणपती हा मानाचा गणपती आहे आणि पहिला गणपती जो आहे तो कसबा गणपती आहे. मी गेले 8-15 दिवस ऐकतो की हे कसले मानाचे, ह्यांना कसला मान. तर ह्यांना कळत नाहीये की हा ग्रामदैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा मान आहे. त्याच्यावर जर तुम्ही शंका उपस्थित करत असाल तर हे खरंच खूप खेदजनक आहे. आता सुद्धा पुण्यामध्ये जर आपल्याकडे शुभ कार्य असेल तर पहिलं आमंत्रण श्री कसबा गणपतीला दिलं जातं. जवळपास 20 वर्ष झाले तुम्ही मानाच्या मंडळाचे अध्यक्ष आहात. तुम्ही पाहिलेला गणेशोत्सव कसा होता पूर्वीचा छान, आणि बदलायला कधी लागला? फ्लेक्स आलं तसं सगळं वाटोळ व्हायला सुरुवात झाली. आता उत्सव म्हणजे कोर्ट कचेऱ्या, भांडणं, वाद, चॅनलचे सुरू असणारे डिबेट हा उत्सव नाही आहे. एखाद्याच्या एकाधिकारशाहीमध्ये जर तो उत्सव होत असेल तर हा सार्वजनिक उत्सवाला फार मोठा बाधा येणार आहे. उत्सवात नाच पाहिजे का? अरे पाहिजेलच, का नको नाच? की ढोलताशाचं समर्थन करणारेच अनेक लोक ढोलताशाच्या विरोधात जायला लागले. परंपरेच्या नावाखाली कुठेतरी लोकांना त्रास दिला जातोय आणि अक्षरशः पुण्यातल्या काही सोसायट्या आता त्याच्या विरुद्धही उभ्या राहिल्यात की आमच्या इथे सराव नको. वाजवायचं का बडवायचं? चंद्रकोर लावली, तोंडात मावा घातलाय, मोठी दाढी ठेवली, मोठमोठ्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे उत्सवाचं पत्र. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे, काही दिवसच बाकी आहेत. आपल्या जिव्हाळ्याचा उत्सव असतो गणेशोत्सव, आणि घरातला गणपती जेव्हा रस्त्यावर आणला टिळकांनी तर तेव्हा त्यांना खूप क्रिटिसाईज केलं गेलं तेव्हा. पण आज आपण बघतो की गणेशोत्सवाची ताकद किती मोठी आहे. आपण सगळेजण रस्त्यावर येऊन तो गणेशोत्सव साजरा करत असतो. खूप आठवणी असतात, आणि आपल्या हिंदू धर्मातला दिवाळी हा जरी आपण मोठा सण म्हणत असलो तरी जिव्हाळ्याचा सण कुठला कोणाला विचारलं तर तो गणेशोत्सव. आणि याची सुरुवात जिथनं झाली सार्वजनिक गणेशोत्सवाची ती पुण्यातनं, आणि पुण्यातलं मानाचं पहिलं मंडळ ते म्हणजे कसबा गणपती मंडळ. तर त्याचे अध्यक्ष श्रीकांतजी शेटे आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले. श्रीकांतजी, खूप खूप स्वागत आहे. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्रीकांतजींचं नाव जरी श्रीकांत असलं तरी सगळं पुणे त्यांना मामा या नावाने ओळखतं, त्यामुळे श्रीकांतजी आज मी तुम्हाला मामा नावानेच संबोधणार आहे. अगदी नक्की. बदलतं गणेशोत्सवाचं स्वरूप असेल किंवा ज्या उद्देशाने सुरू झाला गणेशोत्सव ते आज राहिला आहे का? गणेशोत्सव संयुक्तिक राहिला आहे का? हिडीस प्रकार उत्सवात वाढत आहेत. एवढं असूनही कसबा गणपती मंडळाकडे तशा अर्थाने बघितलं जात नाही, त्या दृष्टीने बघितलं जात नाही. तर हे टिकवण्यासाठी त्यांना किती कष्ट पडतात, किंवा त्यांच्या डोक्यात अजून संकल्पना काय आहेत, आणि भविष्यातील गणेशोत्सवाकडे ते कसं बघतात, अशा एकूणात सगळ्या या चर्चा असणार आहेत. मध्ये डीजेचे सुद्धा काही विषय आहेत, आणि गणेशोत्सवातले ते बघत असणारे किस्से काय असतील, गमतीशीर मजा असेल, अशा सगळ्या अनुषंगाने या गप्पा असणार आहेत. त्यामुळे हे पत्र तुम्हाला श्रीकांतजी लिहित आहेत ते शेवटपर्यंत पूर्ण बघा, आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा, आणि बेलायकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. मामा, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. गणेशोत्सव येत आहे, आणि जगाशी मी जसं इंट्रोत म्हटलं की फार जिव्हाळ्याचा गणेशोत्सव आहे सगळ्यांचा, आणि कसबा हे मानाचं पहिलं मंडळ. तर मला याच प्रश्नाने सुरुवात करायची की कसबा हा मानाचा पहिला गणपती का बरं? सगळ्यात प्रथम मी हे गोष्ट सांगतो की मानाचा हा गणपती आहे, आणखीन पहिला हा क्रमांक आहे, हा एक व्यवस्थेचा भाग आहे. हिंदू सनातन धर्मामध्ये आपल्या कुठल्याही गावामध्ये ज्याला ग्राम म्हणतात त्याचे एक दैवत आहे. आज पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, आणि ते आहेच. तर ते का आहे त्याचा जर आपण मागोवा घेतला तर फार अशी कमी गावं आहेत ज्याचं ग्रामदैवत गणपती आहे. गणपती ही बुद्धीची आणि कलेची देवता आहे. आपल्या पुण्याच्या संस्कृतीमध्ये पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, आणखीन सांस्कृतिक राजधानी म्हणली जाते. त्याचं कारण आहे पुण्याची ग्रामदैवता ही गणपती आहे. ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि ज्यावेळेला मिरवणुकीचा विषय आला त्यावेळेला रे मार्केट म्हणजे आत्ताचं फुले मार्केट म्हणजे आपली मंडई, तर मंडईमध्ये ज्यावेळेला या विषयावर चर्चा झाली की ज्याला वाद म्हणतात, आपण आता वादाचा अर्थ वेगळा घेतो, वाद म्हणजे चर्चा झाली, त्यावेळेला तत्कालीन जे काही ब्रह्मवृंद होता आणि लोकमान्य होते, खाजगीवाले होते, भाऊसाहेब रंगारे होते, गोटवडेकर होते,
यांनी मिळून ठरवलं होतं की मिरवणुकीत अग्रक्रम पहिला नाही, अग्र. पहिला आता कळतो शब्द, त्यावेळेला अग्रक्रम हा ग्रामदैवत कसबा गणपती असल्यामुळं त्याला, आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी असल्यामुळं त्याला दुसरा मान दिला गेलेला होता. म्हणजे त्यांना क्रम दिलेले होते आणि त्या क्रमाची सक्षम व्यवस्था ही 132 वर्ष आत्तापर्यंत अव्याहत चालू आहे. त्यामुळे मी परत आपल्या माध्यमातून सांगतो की मानाचा गणपती जो आहे तो प्रत्येक गणपती हा मानाचा गणपती आहे आणि पहिला गणपती जो आहे तो कसबा गणपती आहे. अग्र गणपती जो आहे मिरवणुकीमध्ये तो कसबा गणपती आहे. आता आज मी गेले 8-15 दिवस ऐकतो की हे कसले मानाचे, ह्यांना कसला मान. तर ह्यांना कळत नाही आहे की ज्या वेळेला पुणे बेचिराख झालं होतं, ज्याच्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि पूर्ण पुणे जाळून टाकलं होतं, ज्यावेळेला बालराजे शिवाजी महाराज आणि आऊसाहेब ज्यावेळेला पुण्यामध्ये आला त्यावेळेला त्यांनी या गणपतीची पुनःप्राणप्रतिष्ठापना केली आणि ग्रामदैवताचा त्यांचा जो दर्जा आहे किंवा त्यांचा जो मान आहे तो त्यांनी दिलेला आहे. म्हणून हा गणपती इथं असतो, म्हणून अग्रक्रम म्हणजे पहिला मान हा कसबा गणपतीला दिलेला आहे. आता जे म्हणतात की यांना पहिला मान का, तर हा ग्रामदैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा मान आहे. त्याच्यावर जर तुम्ही शंका उपस्थित करत असाल तर हे खरंच खूप खेदजनक आहे. जेव्हा हे सगळे महापुरुष एकत्र आले होते मंडईत या विषयात चर्चा करण्यासाठी, तेव्हा त्यांचं एकमत झालं होतं, म्हणजे तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलं दुमत नव्हतं ना? असं तर लिखित आत्ता आहे आपल्याकडं, बरोबर, त्याचं आपल्याकडं लिखित आहे आणि त्याच्यात त्यांच्या चर्चा होऊन त्या चर्चेतनं या गोष्टी त्यावेळेला ठरल्या गेलेल्या होत्या. कालांतराने उत्सव मोठा झाला, मंडळांची संख्या वाढली, त्यामुळं त्याची क्रमवारी जी आहे ती तशीच कायम राहिली आणि ही एक हिंदू सनातन धर्माची सक्षम व्यवस्था आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही ग्रामामध्ये त्याचं ग्रामदैवत असतं आणि त्या ग्रामदैवताला त्या ग्रामातली म्हणजे त्या गावातली लोक सन्मान देत असतात. आत्तासुद्धा पुण्यामध्ये जर आपल्याकडं शुभकार्य असेल तर पहिलं आमंत्रण श्री कसबा गणपतीला दिलं जातं आणि ही हिंदू धर्माची सक्षम व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थेवर जर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असू तर हे खरंच खूप दुःखदायी गोष्ट आहे. आणि त्या महापुरुषांच्या काळात पण जर त्यांनी ही पायंडा घालून दिलाय तर मलाही असं वाटतं की याच्यामध्ये काही उगाच आता पुन्हा खोडा घालण्याची काही गरज नाही. जे चालू आहे ते व्यवस्थित चालू. कारण आता जे झालं की हे का पहिले यांचा कसला मान, ज्यांना मान सन्मानाच्या पलीकडे दैवत आहे. मानाचा मानाचा कोण आहे, पहिला कोण आहे तर गणपती आहे. पहिला नंबर कोणाचा आहे, अग्रक्रम कोणाचा आहे तर जो ग्रामदैवत आहे त्याचा अग्रक्रम आहे. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य मंदिरातलं असं आहे की त्याचं नाव आहे जयती गजानन. इतिपर्यंत जय देणारा असा हा जयती गजानन आहे आणि आपल्या पुणेकरांनी सगळ्यांनीच त्याची अनुभूती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न थोडासा तिखट वाटेल ऐकण्यासाठी. खरं तर मी स्वतः गणेशोत्सवाचा खूप मोठा फॅन आहे, भक्त आहे. मला इथलं मॅनेजमेंट आवडतं. मी स्वतः गणेशोत्सव मंडळांचा कार्यकर्ता आहे. पण एका बाजूनी काही समाजसुधारक किंवा आता त्यांना तुम्ही काही लेबल द्या, पण त्यांचं म्हणणं असतं कधी कधी की गणेशोत्सव हा सुरू झाला, लोकमान्यांनी लोकांना एकत्र केलं सगळ्या भिंती मोडून एकत्र येण्यासाठी. पण आजकाल आपण बघतो की एक मंडळ, त्याच्या 5 वर्षांनी त्याच्यातूनच दुसरं मंडळ, त्याच्यातून तिसरं मंडळ. मग जर लोकांना विभाजण्यासाठी या उत्सवाचा वापर केला जात असेल तर गणेशोत्सव आता किती संयुक्तिक राहिला आहे? हा तिखट नाही, आम्हाला तिखट, गोड, कडू, आंबट ह्या सगळ्या चवीची सवय झालेली आहे. कारण मी स्वतः गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आहे. अध्यक्ष वगैरे हे टेम्पररी आहे, पण परमनंट पद जे आहे ते कार्यकर्ता पद आहे. तर हा अनेकांचा प्रश्न आहे की आता सार्वजनिक गणेशोत्सवाची आवश्यकता आहे का, आणि मी त्याचं अवलोकन करतो, अंतर्मुख होतो आणि मी विचार करतो या गोष्टीचा. आज नाही आहे हा प्रश्न, मला वाटतं जाहीररित्या पहिल्यांदा विचारला गेलेला आहे की अशा उत्सवाची आवश्यकता आहे का आत्ता. तर ती 133 वर्षापूर्वी जेवढी होती त्याच्या अनेक पटीने ती आत्ता वाढलेली आहे. अच्छा, एक्सप्लेन प्लीज. कारण आता असं आहे की आत्ता मी ह्या 5 वर्षाचं सांगतो, मी या 10 वर्षाचाही सांगू शकतो, गेल्या 30 वर्षापर्यंत सांगू शकतो. पण 5 वर्षांमध्ये किंवा या 10 वर्षांमध्ये जी माणसाची वैचारिक अवस्था झालेली आहे त्या वैचारिक अवस्थेमध्ये तो आता आभासी दुनियेत, तुमच्या भाषेत व्हर्च्युअल मीडियामध्ये जास्ती गुंतलेला आहे.
ऑन द टीप ऑफ फिंगर त्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि त्याला त्या बघायला आवडतात, त्या घ्यायला आवडतात. म्हणून स्विगी आणि झोमॅटोसारखे जे आहेत ते चाललेले आहेत. पुरणपोळी घरी न तयार करता चितळ्यांकडनं कशी आणली जाते हे बघितलं जातं. हे वाईट आहे का, त्यावर मी भाष्य नाही करू शकत. पण हा उत्सव म्हणजे काय, तर समाजाने एकत्र येणं, वैचारिक आदानप्रदान करणं, थोडं भांडणं, थोडं रुसणं, थोडं मीपणा करणं, पण सगळ्यांनी एकत्र येऊन मोरया म्हणणं आणि त्या जयघोषामध्ये आपण पुढं जाणं. आज जर बघितलं ना तर आम्ही वाडा संस्कृतीतली माणसं, आमच्याकडं कधी कुलपं लागली नाहीत का कधी आम्ही घरी जेवलो नाही. आम्ही इकडं आज इकडं तर उद्या तिकडं प्रत्येक घरात जायचं, जेवायचं. म्हणजे आमच्या रुपदे फॅमिलींकडं मला आठवतं आहे की पहिला फ्रीज आला तर पाणी अख्ख्या वाड्याला त्यांच्याकडनंच जायचं उन्हाळ्यात आणि तेही आनंदाने जायचे. कालांतराने त्या अपार्टमेंट झाल्या, मग सोसायट्या झाल्या, पण लोक अपार्ट होत गेली. तो जो एक भावनिक ओलावा आहे की वाड्यातलं कार्य की सगळा वाडा झटणार, वाड्यातली दुःखद प्रसंग की वाडा दुःखात जाणार, आज ह्या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये तो एकलकोंडेपणा आलेला आहे. आणि हा जाणवतो आम्हाला गणेशोत्सवातही जाणवतो. कारण कार्यकर्ता ही संकल्पना आता खूप कमी होत चाललेली आहे. कारण एकत्रित हे बघा, आमचा गणेशोत्सव जो आहे ना तो गणपती बसायपर्यंत असतो. बसल्यानंतर तो लोकांचा गणेशोत्सव होतो, सगळ्या समाजाचा. पण हे जे एकत्रित टुगेदरनेस जो आहे 100 लोकांचं, त्याच्यात नक्की मतभेद असतात, मतांतरं असतात, पण मनभेद नसतात. आज ह्या उत्सवाने काय काय दिलेलं आहे तर एकत्रितपणा दिलेला आहे, याच्यातनं सक्षम नेतृत्व दिलेलं आहे, याच्यातनं तुम्हाला एक शिकवण मिळालेली आहे की ज्या शिकवणीतनं तुम्ही मॅनेजमेंट जी करतात, आपण MBAचा कोर्स म्हणतो, मॅनेजमेंट कशी करायची, टाईम मॅनेजमेंट असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, एव्हरीथिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता या उत्सवाने दिलेली. होय, या उत्सवाचा काही आता साईड इफेक्ट पण झालेले आहेत, पण आपण साईड इफेक्ट बघायचे का, ह्या व्हर्च्युअल मीडियाच्या साईड इफेक्टचा जो कॅन्सर आहे त्याच्यावर इलाज करायचा, हे मात्र प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आहे. चांगल्या शक्ती ज्या आहेत या उत्सवामध्ये काम करणाऱ्या, जसं तुमचं मंडळ आहे किंवा अनेकही लोक आहेत, ते गाजावाजानं करतात, पण त्यांची ताकद मोठी ठरेल असं वाटतंय. कारण आत्ता आम्ही बघताना आम्हाला वाटतंय की असुरी शक्ती जास्त ताकदवान होत आहेत. हो, पण याच्यात असं आहे की आपण अगदी पुरातन कालापासून बघू की असुरी शक्ती म्हणली जाते आणि दैवी कृपा म्हणली जाते. शक्ती नेहमी असुरीच असते, त्याला आपल्याला कन्वर्ट करायला लागतं कृपेमध्ये. आणि माझा स्वतःचा हा म्हणजे खूप मोठा विश्वास आहे आणि खात्री आहे की ह्या ज्या असुरी शक्ती आहेत त्याचा अधःपतन या गणपतींनीच केलेलं आहे. आणि हे नक्की या सगळ्या ज्या काही आहेत, हे बघा, समाज म्हणलं की 4 कच्चे 4 पक्के 4 लुच्चे, उत्सव म्हणला की त्याच्यात सगळं झालं. तर अशा काही प्रवृत्ती आहेत त्या खूप आसुरी आहेत आणि त्या हे सगळं खाऊन टाकतील असं काही होणार नाही. हा आसूर शक्ती ही टेम्पररी असते, ती परत नष्ट होते आणि दैवी कृपेची बरसात व्हायला सुरुवात होते, हे नक्की आहे. क्या बात आहे. ठीक आहे, थोडं या विषयातून बाहेर येऊ. मला थोडंसं पूर्वीच्या पुण्यातल्या गणेशोत्सवाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कारण तब्बल जवळपास 20 वर्ष झाले तुम्ही मानाच्या मंडळाचे अध्यक्ष आहात. तुम्ही पाहिलेला गणेशोत्सव कसा होता पूर्वीचा छान, आणि बदलायला कधी लागला? कारण माझे वडील सांगतात की मी मूळचा संगमनेरचा आहे, 2 दिवस काढून आजी आजोबा वडील खास पुण्याला गणेशोत्सव बघायला यायचे आणि तेव्हाच्या त्या आठवणी सांगतात. तुमच्या काय काय आठवणी? तो खूपच वेगळा गणेशोत्सव होता आणि अतिशय सुंदर गणेशोत्सव होता. हे बघा, माझ्या लहानपणी मला जो आठवणारा गणेशोत्सव आहे तो असा आहे की वडिलांबरोबर जायचं, पाय दुखायला लागले की ते खांद्यावर घेणार आणि तो सगळा गणेशोत्सव बघणार, हे पहिली आठवण. गणेशोत्सवात आवडायचं काय तर तिथली पिपाणी, तिथले छोटे छोटे मिळणारे रात्री खाणारे पदार्थ आणि जे देखावे असायचे की मग कुठल्या तरी राक्षसाच्या वधाचा देखावा, कुठल्या तरी देवाच्या जन्माचा देखावा किंवा कुठला तरी सामाजिक देखावा, हे देखावे बघायला खूप मजा यायचे. आणि रात्रभर ह्या गंमतशीर या गोष्टी चालायच्या. आणि पुण्याच्या पंचक्रोशीमधले अनेक लोक रात्री हे देखावे बघायला यायचे, त्याचा आनंद घ्यायचे आणि ती खूप मजा असायची. त्यावेळेला हे काही एवढं काही बाकी गाजावाजा कुठला नसायचा.
लोक येणार, दर्शन घेणार, देखावे बघणार, भेळपुरी खाणार, पाणीपुरी खाणार, कुठं आणखीन काही, कारण त्यावेळेला पदार्थही लिमिटेड होते, त्या लिमिटेड पदार्थ घेऊन ती लोक जाणार. असा तो गणेशोत्सव होता की जो प्रबोधनाचा होता, तो देखाव्याचा होता आणि तो एकदम आनंदाचा आणि एकदम साधा होता. त्याच्यात अशी फार ग्लॅमर वगैरे काही नव्हतं, आपलेपणा मात्र जास्ती होता. अच्छा. आणि शेवटचा दिवस मिरवणुकीचा? मिरवणुकीचा शेवटचा दिवस जर आठवतो तर, कारण मिरवणुकी मला फार आठवत का नाही आहे, तर आम्ही एकच मिरवणूक बघतो, ती म्हणजे श्री कसबा गणपतीची मिरवणूक. नंतर आमच्या अंगात त्राणच नसतं. तर आमच्या इथं ते सगळा तो म्हणजे पहिलं म्हणजे ते सुमित्रा हत्तीण असायची, ती त्या मिरवणुकीचं खूप मोठं आकर्षण आणि वैशिष्ट्य होतं की गणेशोत्सवाचा सन्मान म्हणून कॉर्पोरेशनची हत्तीण त्या गणेशोत्सवात सहभागी व्हायची सरकारतर्फे. आणि ते खूप असं वेगळं हे होतं. पालखी होती लाकडी, त्याला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि लोकमान्यांचा फोटो लावायचा आणि गणपतीची मूर्ती असायची. आणि मग लेझिम आणि ह्याचे जे खेळ असायचे ते खेळ असायचे, चर्मवाद्याचा खेळ असायचा. आणि बंडोपंत सोलापूरकरांचा प्रभात बँड असायचा, तो मात्र अव्याहत, की त्यांची स्वतःचं त्या बाबतीतलं हे आहे की नची केळकर ज्यावेळेला होते त्यांनी चांदीचा बंधार रुपये त्यांना दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की बंडोपंत तह आयात या गणपतीसमोर वादन करायचं. तर त्यांचा देहावसान व्हायच्या आधीच्या वर्षापर्यंत ते स्वतः, नंतर होत नव्हतं तर खुर्ची ठेवायचे, पण ते म्हणायचे मी एक तरी गणपतीचं गाणं वाजवणार. अशा परंपरा असणाऱ्या आमच्याकडं पिढ्यानपिढ्या इथं काम करत आहेत. तर अशा पद्धतीची मिरवणूक असायची, छान साधी, गुलालाची उधळण असायची. पण अचानक ना असं झालं की आमच्या मोठ्या लोकांनी निर्णय घेतला की गुलाल बंद करायचा आपण. आम्हाला तर इतकं वाईट वाटलं, कारण त्यावेळेला असं भारी असायचं ना, ज्याच्या अंगावर गुलाल जास्ती तो भारी कार्य करता एकदम. आणि आमच्या इथं गुलाल नाही, काय नाही, आपलं नुसतं मोऱ्या 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 करत जायचं. पण आज 40 वर्षानंतर कळतं की त्याचं महत्त्व काय आहे. आज त्यामुळे मिरवणुकीत आलेला देखणेपणा, मिरवणुकीत आलेली शिस्त, याचं महत्त्व लहान असताना कळत नव्हतं. ते आता कळतं की कसबा गणपतीचा निर्णय हा किती मैलाचा ठरू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा घेतलेला निर्णय आहे. आणि पूर्वी आता तुम्ही जसा उल्लेख केला की ज्येष्ठांनी थोडंसं दरडावून सांगितलं असेल की गुलाल बंद म्हणजे बंद. तुम्ही तरुण असाल तेव्हा थोडंसं रक्त पेटलं असेल, राग आला असेल त्यांचा. हो, तर सगळ्यांना राग आलेलाच होता त्यावेळेला. आत्ता ज्येष्ठ म्हणून तुम्ही आत्ताच्या मुलांना काय सांगाल की हे बंद करा, हे नको, हे योग्य नाही आहे? मे बी त्यांना आत्ता रागील, पण ते जेव्हा तुमचे एवढे होतील तेव्हा त्यांना वाटेल की मामा म्हणत होते ते बरोबर होते. अशा कुठल्या परंपरा चुकीच्या घुसल्यात आपल्या उत्सवात? खरं सांगू का तुम्हाला, मला असं सांगायलाच लागत नाही, कारण आमचा तो पॅटर्न किंवा तो प्लॅटफॉर्म इतका लाईन दोरीतला आहे ना की हा अभिमान आहे मला की आमचा कार्यकर्ता मंडळाचा किंवा सभासद असेल किंवा विश्वस्त असेल, हा अशा काही गोष्टी आणतच नाही की ज्या परंपरेला, शिस्तीला आणि साधेपणाला बाधा आणेल. आपल्याकडे असं काही आलेलंच नाही. आज सगळ्यात कोणी प्रपोजल पण आणलं नाही. हे फार मोठं श्रेय श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आहे. अच्छा. इतर मंडळांबद्दल बोलतोय मी आता. कसब्याचं झालं, तिथे समजा अशा प्रकार होत नसतील, पण उत्सव ॲज अ होल काय काय गोष्टी आहेत की ज्या उत्सवात नको आहेत आत्ता? तुम्हाला सांगू का, आपण नेहमी सकारात्मक राहावं या भावनेचा मी स्वतः आहे. काय नको हे सांगणं फार सोपं आहे. इथनं काय मी बाबा केलं, लोकांनी बघितलं, लाईक केलं, पुढं पाठवलं. काय हवं त्याच्यावर हे नाही, बोलणं नाही, हे करण्यासाठी म्हणूनच उत्सव आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला काय करायला पाहिजे. उत्सवात आनंद पाहिजे. उत्सव म्हटलं की कसं अशी मजा आहे, आनंद आहे. उत्सव म्हणजे भांडणं नाही, उत्सव म्हणजे उन्माद नाही. हा जो उन्माद चाललाय मग तो कशाही स्वरूपाचा असेल, तो उन्माद होता कामा नये. अहो हे ना, हे फार महत्त्वाचं आहे. हे नीट बघा तुम्ही सगळ्यांनी. हे दिसलं की आमच्या अंगात काय येतं मला कळत नाही, ते अंगात आलं नाही पाहिजे. अच्छा. कारण हे तुम्ही सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी याचा उत्तम वापर, द पोस्टमॅन जसं करतं तसा वापर करायचं भान हे ठेवलं पाहिजे. प्रसिद्धी आणि अपप्रसिद्धी किंवा खूप प्रसिद्धी ही आपण ओळखली पाहिजे. आजकाल काय ऑन द टिप ऑफ फिंगर, मी मगाशी म्हटलं, पटकन समोर जातं.
आपण नेमकं समोर काय दिलं पाहिजे. हे बघा, उत्सवात नाच पाहिजे का? अरे पाहिजेलच, का नको नाच, पण तो कुठला पाहिजे, तो पबमधला पाहिजे का कीर्तनातला पाहिजे, हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. आणि एकदा उत्सवाचा आपण आनंद घेतला की तो उन्माद होत नाही. मी सगळ्यांनाच सांगतो, उत्सवातल्या कार्यकर्त्यांपासून, मी काही कथाकार नाही किंवा मी काही खूप मोठा नाही की मी तुम्हाला प्रवचन देतो आहे, पण उत्सवाचा आनंद घ्या. पण हा जो उन्माद चालला आहे तो उन्माद मात्र बंद व्हायला, मग तो कशाही स्वरूपाचा असेल, नाचायच्या स्वरूपाचा असेल, व्यसनांचा असेल, स्पर्धेचा असेल. हा फार दैदिप्यमान उत्सव आहे. 133 वर्ष जुना असणारा उत्सव हा लोकोत्सव आहे. हा समाज एकत्र करण्यासाठी आहे. जातीपातीच्या भिंती मोडण्यासाठी केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. हा सोडून जर आपण आत्ताच भिंती उभ्या करायला लागलो तर ह्या उत्सवाला गालबोट लागायला वेळ लागणार नाही. आणि एक मी तुम्हाला सावधानतेचा इशारा देतो आहे सगळ्यांना की उत्सवाचे कार्यकर्ते ही संकल्पना, तुम्ही गंमत बघा ना, किती मंडळांकडं किती कार्यकर्ते आहेत आणि किती नवीन कार्यकर्ते येतात. आज नाही आहेत कार्यकर्ते, आज आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटवर अवलंबून राहायला लागतं. हे आपलं अपयश आहे, त्या मंडळाचं अपयश आहे. सुदैवाने श्री कसबा गणपतीच्या कृपेने अजून आमच्यावरती वेळ आली नाही. आणखीन मी देवालाही प्रार्थना करतो की अशी वेळ येऊन पण देऊ नकोस. कधीपासून व्हायला लागलं इव्हेंटीकरण उत्सवाचं, तुम्हाला एक रफली आठवत असेल तर? साधारण तुम्हाला सांगू का, जसं फ्लेक्स आलं ना, फ्लेक्स आलं तसं सगळं वाटोळं व्हायला सुरुवात झाली. सगळे हसतायत. कारण असं आहे की तो फळ्यावर लिहिण्याची जी गंमत होती किंवा रंगवण्याची जी गंमत होती ना, ती गंमत गेली. आणि मग आता काय होतं आहे, आता तो कार्यकर्ता इंस्टावर असतो, फेसबुकवर असतो आणि अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असतो. तो चकाचक होऊनच येतो. तो तिथली गादी उचलत नाही, तो तिथल्या खुर्च्या उचलत नाही, तो तिथं झाडत नाही. कारण आता ही सगळी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आलेली आहे. तुमच्या आता दिसण्यावर जास्ती फोकस होतो आहे, असण्यावर फोकस होत नाही. आणि हे अंग मात्र उत्सवातलं बदलायला पाहिजे. आमच्या इथं बघा, कोणी झाडतं आहे, कोणी पुसतं आहे, प्रत्येकजण काही ना काहीतरी खायला घेऊन येतं आहे, घरातनं डबे आणले जातात, कॉन्ट्रीब्युशन काढून काही गोष्टी तयार केल्या जातात, मंडळाला तोशिष लावली जात नाही. म्हणून मी म्हणतो की आमचा गणेशोत्सव हा त्या 10 दिवसाची गणपती बसायच्या अगोदरपर्यंत तो एक उत्सव म्हणजे एकत्रितपणा, आणि तो मात्र आपल्याला जपता आला पाहिजे. नाहीतर एक 4 मूठभर लोक असतात आणि पैसे असतात आणि मग इव्हेंट मॅनेजमेंटची लोकं येतात आणि मग ते कॉन्ट्रॅक्टिंगनी सगळं, पण ते अतिशय सिस्टमॅटिक करतात. पण थोडा गडबड गोंधळ पाहिजे ना, आपण महाराष्ट्रीयन लोक, आपण थोडा गोंधळ घातलाच पाहिजे. उत्सवात थोडा गोंधळ पाहिजेलच ना. इतर वेळी म्हणजे 365 दिवसांपैकी 10-11 दिवस गणेशोत्सव असतो, तर असं म्हणलं जातं की गणेशोत्सवांनी पुढे येऊन सामाजिक कामं केली पाहिजे. त्यांनी जेव्हा कुठे उत्तरेत पूर येतो, दक्षिणेमध्ये काही उत्सव असतात, त्यांनाही पैसे दिले पाहिजे. तर त्याच्यावर एक महत्त्वाच्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून तुमचं मत काय त्या गोष्टीवर? एक आहे, हे बघा की हे अतिशय स्पष्ट आणि हा खूप चांगला प्रश्न आहे. या मंडळाची निर्मिती हा गणेशोत्सव धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनपर साजरा करण्यासाठी झालेली, हे भान मात्र सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. ओके. काही जण म्हणतात की गणेशोत्सव आता कोविडमध्ये तुम्ही गणेशोत्सव का करता, हे पैसे तुम्ही कोविडसाठी जे काही काम करायचं ते प्रत्येकाने केलेलंच आहे. पहिलं अधिष्ठान धार्मिक गणेशोत्सव म्हणजे काय, तर गणपतीचं आगमन करणं. पुण्यात त्याचाही सोहळा आहे. पुणेकर सगळे सोहळा करणारे पुणेकर आहेत. त्याचाही सोहळा केला जातो. तो आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि त्याचे जे धार्मिक विधी आहेत, म्हणजे त्याची पंचोपचार पूजा असेल, षोडोपचार पूजा असेल, त्याची आरती असेल, संकल्प पूजा असेल, हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ना की हे करायला पाहिजे. आपल्या इथं गेले 40-50 वर्ष झाले आपण काही पुण्यातल्या मान्यवर लोकांना आपण पूजेसाठी बोलवतो आणि छोटीशी पूजा असते, एक संकल्प पूजा असते आणि पंचोपचार पूजा असते आणि आरती असते, कारण जास्ती वेळ नसतो. तर गंमत सांगतो, अनेकांना मांडी घालून बसता येत नाही, म्हणजे तरुण मुलांना मांडी घालून बसता येत नाही. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो. संकल्प पूजेमध्ये काय केलं जातं, तर हातावर जल घेतलं जातं आणि ते असं सोडलं जातं. तर ते असं सोडलं जातं
कारण त्यांना माहिती नाही. त्यांना कदाचित ह्या वेगवेगळ्या दहाव्याच्या विधीला जाऊन पाणी सोडा म्हटलं की ते असं सोडतात. हे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे ना. अथर्व शीर्ष म्हणजे काय आहे, त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे, उच्चाराचा दृष्टिकोन काय आहे, त्याचा तुमच्या मेंदूवर काय परिणाम होतो आहे, त्यासाठी हे सगळं पुढच्या पिढीला गेलं पाहिजे. सामाजिक काम तर नक्की गेलं पाहिजे, पण धार्मिक गोष्टी गेल्या पाहिजेत ना. की धर्म काय करतो, माणसाला सांधतो, माणसाची आत्मिक शक्तीची वाढ करतो आणि त्याच्या तुमच्या साध्या भाषेत सांगायचं वैज्ञानिक, तुमच्या साध्या नाही, तुमची भाषा वैज्ञानिक आहे, हार्मोनल बॅलन्स करतो तो. बघा, आपण कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आपल्याला शांत वाटतं. शांत वाटतं म्हणजे काय, शांताबाईचं गाणं लागतं का, नाही, शांत वाटतं. शांत वाटणं म्हणजे काय, तुमचा हार्मोनल बॅलन्स व्हायला सुरुवात होते. हे पण त्या पिढीकडे गेलं पाहिजे ना. आजचा तुम्ही सगळे युवक अत्यंत स्पर्धेच्या युगामध्ये आहात आणि तुमचा जॉब आज आहे, 6 महिन्यांनी वेगळा जॉब घेता, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम असतं. पूर्वी कसं चिकटला, रिटायर होऊनच बाहेर आला, पेन्शन खात बसला, ही भाषा होती. आज तसं नाही आहे. तुम्ही सतत ताणामध्ये आहात, तुमच्या पुढं सतत टास्क आहे, तुमच्या पुढं टार्गेट आहे. अशा वेळेला तुमच्या मनाची आणि तुमच्या आत्म्याची शक्ती ही वाढण्यासाठी या धार्मिक व्यवस्थेचं व्यवस्थापन आहे. याला जोड जी सामाजिकतेची आहे. पण सामाजिक काम करताना गणेशोत्सवाला अभिप्रेत आहे ते प्रबोधन करणे. प्रबोधन म्हणजे काय, तुमच्या भाषेत काउन्सिलिंग. ज्या वेळेला पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेला पुण्यात सगळ्यात मोठा उत्सव होता ताबूत. 1892 ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, त्याच्या आधी हिंदू मुस्लिम दंगे होत होते आणि हिंदू सपाटून मार खात होते. हे काही मी जे बोलतो, जे आहे ते बोलतो, त्याचं सगळे पुरावे आहेत. 1892ला ज्या वेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, त्या वर्षी दंगा झाल्यानंतर हिंदू इतके स्ट्रॉंग झालेले होते की पुढं 18 वर्ष दंगा झाला नाही. म्हणजे तुमची हिंदुत्वाची अस्मिता जागृत करण्यासाठी सुद्धा या उत्सवाचा उपयोग होता. आणि त्याच वेळेला की आपल्या स्वातंत्र्य निर्मितीसाठी याचा कसा चपकाला उपयोग करता येईल अशा पद्धतीने टिळकांनी केला होता. त्याला मेळे होते, म्हणजे ज्याला आता तुम्ही फोक आख्यान म्हणता ना, तसं त्यावेळेला मेळे होते. ते प्रत्येक मंडळात जाऊन देवाच्या आणि धर्माच्या गाण्याखाली तुमच्या मनातली जी देशाबद्दलचा स्वाभिमान आहे, देशभक्ती जागृत करण्याचं काम ते करत होते. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा गणेशोत्सव थोडा मजेचा झाला. त्याला ट्रकवर गणपती नेलेले फोटो आहेत. आपला तर जन्म नव्हता, बरोबर, पण त्यावेळेला थोडा मजेचा झाला. मग लाईट आले, मग रोषणाईचे गणपती आले आणि त्याचा थोडा आनंदासाठी वापर करायला लागला. पण आता मी द पोस्टमनमध्ये काय बघतो, तर प्रबोधन बघतो की तुम्हाला अवेअरनेस तयार होतो, जागृती तयार होते. मला खरंच आवडतो तुमचा चॅनल, कारण त्याच्यात होते ती जागृती तयार. तसं गणेशोत्सवात आता जागृती, प्रबोधन वेगळ्या पद्धतीने. आता ओला कचरा सुका कचरा हा करायला पाहिजे, ह्याचं प्रबोधन केलं पाहिजे ना, त्यांना दाखवलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही 100 लोकांना दाखवलं, 10 लोक तरी ते ॲक्सेप्ट करतील. किंवा रक्तदानाचं महत्त्व असेल, अवयवदानाचं महत्त्व असेल, महिलांची सुरक्षा असेल, किंवा यावर्षी आम्ही तर चक्क असा विषय घेतला की सरकारी योजना विविध, कारण लोकांना सगळ्या त्या माहिती असतात असं नाही. सरकारनी सामान्य लोकांसाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. त्या लोकांपर्यंत नीट पोचतात की नाहीत मला माहिती नाही. पोचत असत्या तर त्याचा लाभ अनेकांनी घेतला असता. त्या नीट पोचवण्याचा हाही प्रबोधनाचा भाग आहे, तो यावेळेला आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे ह्याच्यात प्रबोधन आणि मग थोडे आमच्याकडे पैसे यायला लागले, त्याच्यातनं सामाजिक कामाची निर्मिती. अनेक गणेश मंडळं वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक काम करतं आणि ते काम स्पृहणीयच आहे, हे नक्की आहे. पुण्याचा गणेशोत्सव खूप फेमस आहे आणि 10 दिवस रस्त्यांवर खूप गर्दी असते.
पण बरेचदा असं म्हणलं जातं की लोक भक्तिभावाने येतात काय खरंच हात जोडतात की फक्त फोटो टाकण्यापुरते येतात. तर तुम्ही काय मंडपात बसून गमती जमती बघतात, काय काय किस्से बघायला मिळतात वेगळे वेगळे? नाही, खूपच मजा आहे. गणेशोत्सव हे खूप मोठं अभ्यासाचं व्यासपीठ आहे. प्रत्येक मंडळाचा गणेशोत्सव म्हणजे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे किंवा विद्यापीठ आहे असं आपण म्हणूयात. मी लहानपणी ज्या वेळेला बघितलेला गणेशोत्सव आहे की त्यावेळेला आमच्या इथं असे 3 कुंडे, तसराळे, साधे भाषेत सांगतो, 3 भांडी आपण म्हणू, तसराळे कळणार नाही आता. तर 3-4 भांडी ठेवलेली असायची. मग जे यायचे मूठभर कोणी गहू आणायचे, कोणी तांदूळ आणि कोणी साखर, ते तिथं अर्पण करायचे. आपल्या इथं काय आहे, जी परंपरा आहे ती पालखीची परंपरा आहे आणि ते अव्याहत तशीच चालू आहे. तर ते पालखीचं दर्शन घ्यायचे. आता त्यानंतर गहू वगैरे हे बाजूला गेले, तसराळी गायब झाली आणि पालखीमध्ये लोक 5 पैसे 10 पैसे मग दिवसात 35 रुपये जमायचे. 35 म्हणजे खूप वाटायचे मला. अशी नाणी यायची, मग ती रात्री मोजायची. असा तो सगळा त्यावेळेचा उत्सव होता. आता काय झालं आहे, आता पण तसंच आहे. लोक येतात, मी त्यांच्या भक्तीचं मेजर नाही करू शकत, पण आम्ही असं बसलेलो असताना म्हणतो बघा बघा वा तो आला तो आला तो आला. तो एकदम शांतपणे मांडवात येतो, काय त्याचं बिनसतं कळत नाही, खसकन खिशातनं मोबाईल काढतो आणि तो मोबाईल तो ऑन करतो. ते पुढं एक ताट घेतलेलं असतं आणि तसाच तो पुढं जातो. निमिष मात्रे दर्शन घेणे म्हणतो ना आपण, देवाला कवटाळून बसायचं नाही. निमिष म्हणजे काय, आपली पापणी लावते तेवढं. ते दर्शन तो निमिष मात्रे घेताना सुद्धा असं मोबाईलमधनं करतो, पुढं जातो आणि मग मात्र तो थांबतो, कारण त्याला ते अपलोड करायचं असतं, ब्लेस्ड ॲट कसबा गणपती. ओके, ही पद्धत बदलली, कारण आता आम्ही बघतो नाण्यांची संख्या कमी झाली, नोटांची संख्या वाढली. नोटा म्हणजे त्या मतदानाच्या नाही, आपल्या खऱ्या खऱ्या नोटा. गणेशोत्सवाला नोटा नाही आहे, गणेशोत्सवाला कायमच सकारात्मक मतदान आहे. तर ते जे नाणी यायची त्या नाण्यातनं आम्हाला कनेक्ट कळायचा. एक मेजरमेंटचं साधन म्हणू आपण. नाण्याच्या जागी नोटा यायला लागल्या, म्हणजे 35 ते 35,000 रुपये झाले, नंतर ते 70,000पर्यंत गेले. संख्या कनेक्टची कमी व्हायला लागली आणि पैशाची वाढायला लागली. आता ते QR कोडनी होते. आम्हाला पैसे नको आहेत, आम्ही खूप साधी लोक आहेत. आम्ही सांगतो आम्हाला पैसे लागत नाहीत. आणि असं कोण सांगेल हो, तो पुणेकरच आहे की आमच्याकडं पैसे कमी आहेत. आम्ही चक्क सांगतो आमच्याकडे पैसे कमी आहेत आणि आम्हाला पैसे नको आहेत, कारण फक्त पैशाच्या जीवावर उत्सव होत नाही, इव्हेंट होते. आमच्याकडं मात्र नक्की उत्सव होतो. आता कोणाकडे इव्हेंट होत असेल तर माझं काही मला त्याची नक्कीच नाही, पण आम्ही सगळा आनंदोत्सव साजरा करतो तो. आणि त्याला जेवढे मिनिमम पैसे हवेत तेवढे मात्र गणपतीच्या कृपेने तेवढे मात्र नक्की येतात. वा, उत्तरं देताना तुम्ही काही इन बिटवीन द लाईन्स पण टाकताय, ते मला कळत आहेत. आय होप प्रेक्षकांनाही कळत असतील. म्हणजे गणेशोत्सवाच्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून उत्सवाची एक आवडती गोष्ट आणि एक खंत. उत्सवाची आवडती गोष्ट काय माहिती का, उत्सवाची आवडती गोष्ट उत्सव ही उत्सवाची आवडती गोष्ट आहे. सगळे एकत्र येणं आणि तो साजरा करणं. मग तो चहा पिणं असून देत, एकमेकांना टोमणे मारणं असून देत, रुसवे फुगवे असून देत, हे सगळे एन्जॉय करणं हे सगळ्यात आवडतं. आणि खंत एक आहे की आता ते दुरवलं जातं आहे, संख्या कमी आपल्याकडं होत नाही आहे. पण ती पूर्वी काय असायचं, एक गंमत सांगतो मध्ये ब्रेक करून, की पूर्वी पान सुपारीचा कार्यक्रम असायचा. 9व्या दिवशी बाकीच्या मंडळांना सगळे मंडळं एकमेकांना बोलवायची, पान सुपारी द्यायची. ही जुनी पद्धत आहे पान सुपारी. तिथं पानं ठेवलेली असायची, कापलेल्या सुपाऱ्या ठेवलेल्या असायच्या, चुना आणि हे. आता ते पान सुपारी गायबच झाली हो. आता कोणी कोणाला बोलवत नाही, नाही तर मग त्या आरत्या, मग फेसबुक, मग ते लाईव्ह आणि ते इन्स्टंट ते सगळं. त्याविषयीची कनेक्टची जी गंमत आहे, कनेक्ट कमी झाला. तुम्ही शेवटचा पान सुपारीचा कार्यक्रम कधी? मागच्या वर्षी. अच्छा, ओके. आपल्याकडे चालू आहे. अच्छा, आपल्याकडे चालू. इतर मंडळांचं बोलवणं तुम्ही बोलवता अजून इतरांना? आम्ही अजूनही बोलवतो, पण इतरांकडे ते मात्र कमी झालेलं आहे. श्री तांबडे जोगेश्वरी मात्र आठवणीने बोलवते. ओके. कारण परंपरा म्हणजे काय हो हे पहिलं समजून घ्या,
की 132 वर्षापूर्वी गणपतीचं आगमन हे पालखीतनं व्हायचं. आज सुद्धा ते तशाच पद्धतीने भक्तभाविक खांद्यावर घेऊन त्याचं आगमन करतात आणि विसर्जनाला नेतात. गणेशोत्सवाची जी मूळ कल्पना आहे ना, की पार्थिव गणेशाचं आगमन करायचं, त्याच्या प्राणप्रतिष्ठापना करायची, त्याच्यापुढं आरास करायची, डेकोरेशन नाही, आरास. अच्छा. हां, म्हणजे तुमच्याकडे जे जे अवेलेबल आहे यथाशक्ती तुम्ही ते करायची. ती केल्यानंतर त्याचं भजन, पूजन, अर्चन, गंमत जम्मत सगळं आलं त्याच्यात. ते सगळं करायचं आणि आनंदाने विसर्जनाला जायचं. विसर्जन करणे, सृजन आणि विसर्जन. अजूनही श्री कसबा गणपतीची मूर्ती आणि श्री तांबडी जोगेश्वरीची मूर्ती ही त्याच पद्धतीने केली जातात. त्याचं विसर्जन केलं जातं. एक प्रश्न जो आपण चर्चा करताना मी मुद्दाम चर्चेला घेतला नाही, म्हटलं डायरेक्ट ऑन कॅमेरा विचारू. DJ डॉल्बी यांनी सगळ्यांना त्रास होतो माहिती आहे, अनेक लोक त्याच्या विरोधात असतात. आणि 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी म्हटलं जायचं डॉल्बी सोडा आणि मस्त ढोल ताशे वगैरे वाजवा आणि त्याच्यामध्ये गणपतीचं तुम्ही विसर्जन करा. आज परिस्थिती अशी आहे की ढोल ताशाचं समर्थन करणारेच अनेक लोक ढोल ताशाच्या विरोधात जायला लागलेत, की आता तो दणदणाट पण सहन होत नाही आहे. परंपरेच्या नावाखाली कुठेतरी लोकांना त्रास दिला जातो आहे आणि अक्षरशः पुण्यातल्या काही सोसायट्या आता त्याच्या विरुद्धही उभ्या राहिल्यात, की आमच्या इथे सराव नको, हा एक दिवसाचा उत्सव महिनाभर चालायला लागला आहे. तर एक मंडळाचे अध्यक्ष म्हणून याच्यावर तुमचं मत काय? परत सांगतो काय, कुठलीही गोष्ट अति झाली. आता आपल्या घरी समजा 3 लिटर दूध येत असेल आणि गपकन मी एकाच वेळेला ते पिऊन टाकलं तर त्याचा मला साईड इफेक्ट होणारच. म्हणजे मला दिवसभर घरातच बसायला लागणार आहे. हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे आणि हा फक्त ढोल ताशा पथकांना नाही, तो आम्हालासुद्धा आहे. मी म्हणलं ना मगाशी की जल्लोष पाहिजे पण उन्माद नको. प्रत्येकाने परीक्षण करा. मी काही न्यायाधीश नाही आहे. प्रत्येकाने परीक्षण करावं की आपण जल्लोष करतोय, जल्लोष करताना होश ठेवतोय का आपण उन्माद करतोय. मग ती मंडळं असतील, पथकं असतील, DJ डॉल्बी असेल, या प्रत्येकाने ह्या गोष्टी आपण बघा. सिंपल सांगतो, हसू नका, की आपण घरातले आपले कपडे वेगळे असतात, ते कपडे घालून आपण अंडरपॅन्टवर कधी बाहेर जात नाही. हा जसं आपण भान ठेवतो तसं उत्सवाला साजेलचं वर्तन, मग ते वादन असून देत किंवा उत्सव साजरा करण्याची पद्धत असून देत किंवा जल्लोष साजरा करण्याची पद्धत असून देत, त्याचं भान मात्र प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. कारण आत्ता ढोलताशा पथकांची संख्या पण प्रचंड वाढली, जशी गणेशोत्सव मंडळाची पण वाढली आहे. आणि कुठनं येणार दरवर्षी मंडळ तुम्हाला सुपाऱ्या द्यायला किंवा वादन द्यायला. आणि प्रत्येक सोसायटीच्या मेंबर्सचं मी ज्यांच्याशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की इतका दणदणाट असतो, आमच्या शेजारीच मंडप टाकून महिनाभर चालू असते प्रॅक्टिस. तर हे कुठे जाईल असं वाटतंय तुम्हाला? एक दिवस समाज एकत्र येऊन हे बंद करेल किंवा काय होईल पुढे? हे काय माहिती का, वाईट हे तरंगतं आणि ते निघून जातं. याच्यात जर काही ह्या कुप्रथा जर सुरू असतील त्या निश्चित फार काही काळ टिकणार नाहीत आणि याच्यातनं दूर जातील. पण वादन जे आहे, वादन फार चांगला प्रश्न आहे. वाजवायचं का बडवायचं हे मात्र त्या वादकाने मात्र ठरवलं पाहिजे. की चंद्रकोर लावली, तोंडात मावा घातला आहे, मोठी दाढी ठेवली, मोठमोठ्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत, ठीक आहे, गेटअप हा व्यक्तिस्वातंत्र्य आहे, काय करायचं आहे त्यांनी बघितलं पाहिजे. आणि जोरजोरात ते पान फाटोसपर्यंत मारणं म्हणजे वादन नाही. आणि आत्ता काय आहे, याच्यातले इतके निष्णात लोक आहेत आणि ते यांना बरोबर मार्गदर्शन करतील. ढोल महासंघाचे श्री पराग ठाकूर आहेत, ते तर नक्की या बाबतीत काळजी घेतील आणि मी स्वतःही त्यांच्याशी बोलेल. कारण अति झालं की माती होते आणि एवढ्या चांगल्या परंपरेची किंवा वाद्याची, जे हे रणवाद्य आहे, ढोल वाजला की आपल्या अंगात असं स्फुरण येतं, ही चांगली बाजू आहे त्याची. पण त्याचा जर साईड इफेक्ट असा 3 लिटर दुधासारखा होत असेल तर तो आपण मात्र तो पाळलाच पाहिजे. ओके, अजून मी खोलात नाही जाणार या प्रश्नांच्या, कारण मी लिमिटेशन समजू शकतो तुमच्या. चॅलेंज काय बघताय तुम्ही उत्सवासमोर जातात? म्हणजे सोशल लेवलचा असेल किंवा मॅनेजमेंट लेवलचा असेल, काय काय चॅलेंजेस फेस करताय आता आणि भविष्यात येणारे चॅलेंजेस काय काय उत्सवासमोरचे? मी चॅलेंज हे बघतो, उत्सव हा चॅलेंज बघतोय मी, की उत्सव टिकणं आणि अभिप्रेत उत्सव. हे बघा, उत्सव म्हणलं की आनंद आला. आता उत्सव म्हणजे कोर्ट कचेऱ्या, भांडणं, वाद,
त्याच्यावरनं चॅनलचे सुरू असणारे डिबेट हा उत्सव नाही आहे. लोकांनी एकत्रित येण्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे तो म्हणजे हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. त्याला कुठंतरी स्ट्रॉंगली बाधा येते असं मला वाटतं आहे. पहिली ही गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यातले चॅलेंजेस जे आहेत उत्सवातले, त्याच्यात एकत्रितपणा जो आहे, हे बघा या उत्सवाने अनेकविध कलाकार दिलेले आहेत, अनेकविध नेते मंडळी दिलेली सक्षम, चांगले वक्ते दिलेले आहेत, चांगले गायक दिलेले आहेत, चांगले वादक दिलेले आहेत. हे उत्सवाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. पण आज सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्वांना बरोबर घेणं हे जेवढं महत्त्वाचं आहे, त्याच्याऐवजी जर एखाद्याच्या एकाधिकारशाहीमध्ये जर तो उत्सव होत असेल तर हा सार्वजनिक उत्सवाला फार मोठा बाधा येणार आहे. दुसरी गोष्ट, उत्सव आणि इव्हेंटमध्ये फरक आहे. सगळ्यांनी मिळून केलेली गोष्ट जी आहे ती उत्सवाशी अभिप्रेत आहे आणि ती तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर केली तर याचा अर्थ तुमच्याकडे तेवढी लोक नाहीत. निष्णातपणा सोडून द्या, कोणी तिथं मध्ये मेजरमेंट लावून बघत नाही. पण एकत्रितपणा, एकसंधपणा उत्सवात राहणं, कार्यकर्त्यांमध्ये समाज एकत्र होणं, हे थोडं या आत्ताच्या मुवमेंटमध्ये अवघड वाटतं आणि हे फार मोठं चॅलेंज आहे. अच्छा, ओके. मला काही कसबा मंडळ स्पेसिफिक प्रश्न आहेत आत्ता, की मी यावेळी तुमच्या स्टेटसला बघितलं की 251 गणेश मूर्तींचं तुम्ही वाटप, किंवा तो एकूणात काय प्रकार आहे आणि त्याच्या मागचं तुमचं म्हणजे विजन काय आहे? काय झालं, कोविडमध्ये असं पहिल्यांदाच झालं की उत्सव आहे आणि आपण प्रत्येकाला सांगतो की या ना आमच्या गणपतीच्या दर्शनाला या आरतीला या. पण ते वर्ष असं होतं की आपण सांगत होतो उत्सव आहे पण तुम्ही येऊ नका. म्हटलं जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे दर्शनाला येतात त्यांच्यासाठी काय करायचं. सहज बसल्यावर माझ्या मनात आलं की आपण गणपतीची प्रतिकृती छोटी तयार करावी आणि त्यांना सगळ्यांना भाविकांना सांगावं की कसबा गणपतीच्या दर्शनाला न येता कसबा गणपतीची प्रतिकृतीच घरात प्राणप्रतिष्ठित करा. असं सहज मनात आला. मी बोललो, बरं आमच्याकडं पूर्ण लोकशाही आहे, सगळं सँक्शन करून प्रोसेसनी होतं. मी विश्वासांशी बोललो, सभासदांशी बोललो, ते म्हणले ही खूप छान कल्पना, ही करूयात आपण. आणि आम्ही तशा पद्धतीने ती कल्पना राबवली आणि त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे आम्ही आत्तासुद्धा यावर्षी बघा गणपती नेताना लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं की साक्षात ग्रामदैवत कसबा गणपतीची मूर्ती आम्ही घरात प्राणप्रतिष्ठित करतो. मग कोणी त्याला तसं सिंहासन केलं, कोणी कसबा गणपती मंडळाची प्रतिकृती केली किंवा आमच्या मांडवातलं वातावरण तयार केलं आणि तो कनेक्ट जो आहे तो कनेक्ट आम्ही डिस्टर्ब होऊन दिला नाही. सेम पद्धतीने आम्ही अशा अनेक योजना राबवल्या आहेत की ज्या अगदी छोट्या छोट्या आहेत, पण तो जो कनेक्ट आहे ना तो आम्हाला प्रिय आहे. आम्हाला पैसे का नको आहेत किंवा आम्ही साधे का म्हणतो, आम्ही खुल्लं सांगतो की आमच्याकडे पैसे नाहीत. कारण आमच्या इथं काय पद्धत आहे माहिती का, आमच्या त्या जरी आता वाडे पाडले गेले तरी ती घरं आहेत सगळी. तर प्रत्येक घरामध्ये त्या महिन्यात कसबा गणपतीची वर्गणी म्हणून 50 रुपये 100 रुपये हे बाजूला काढले जातात आणि तो कनेक्ट आम्हाला महत्त्वाचा आहे. येणाऱ्या लाखो रुपयांपेक्षा तो कनेक्ट महत्त्वाचा आहे. कारण हे सार्वजनिक गणेशोत्सव आहे, हे पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि त्याच्यात सहभाग हा अर्थरूपाने किंवा मानसिक किंवा शारीरिक रूपाने जो लोकांचा मिळतो आम्हाला, तो आम्हाला फार आवडतो. आता गंमत सांगतो की मी म्हणतो ना की आम्ही व्यवस्थापन करतो, हा गणपती आमचा नाही, हा पुण्याचा गणपती, पुण्याचा ग्रामदैवत आहे. आज अशी लोक आहेत की आमच्याकडे जे तुतारी वादन करतात, दिवार म्हणून आहेत, त्यांची 4थी पिढी तुतारी वादन करते. बंडोपंत सोलापूरकरांची 4थी पिढी वादन करती आहे. आमच्याकडं पालखीला खांदा देणारे जे पणजोबा होते त्यांचा आता म्हणजे पंटू तो येऊन खांदा देतो. ही लोक वर्षभर दिसत नाहीत आम्हाला, पण ती त्या वेळेला येणार आणि त्यांची जी ठरलेली सेवा आहे ती सेवा करणार. हा कनेक्ट आम्हाला आवडतो. आमच्याकडं आत्तासुद्धा मी नाव नाही सांगत, पण गेले अनेक वर्ष 9व्या दिवशी येऊन आम्हाला चहा देतात, घरनं चहा करून आणतात. तो कनेक्ट आम्हाला आवडतो. आमच्याकडं जे खाण्याचे पदार्थ आहेत ठरलेलं आहे की ही व्यक्ती हे गोष्ट करून आणते त्या दिवशी, हे कुठं लिखित नाही आहे पण ते त्या दिवशी होतो. तो कनेक्ट आम्हाला आवडतो.
जाताना हातावर ठेवलेला गूळ खोबऱ्याचा प्रसाद जो आहे ना, तो आम्हाला आवडतो. आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद घेतो आणि खरा अभिप्रेत उत्सवाचा आनंद तो आहे. परंपरा आपली अशी उत्सवाची की अनंत चतुर्दशीला वाहत्या पाण्यात गणपतीचं आपण विसर्जन करतो. छोट्या गावांमध्ये नदी वगैरे असल्यामुळे अजूनही ते शक्य आहे. पण आता पुण्यामध्ये हौदाची परंपरा आहे. कसब्याने पण जेव्हा निर्णय घेतला तेव्हा इतर मंडळांनी पण त्या निर्णयाला आपलंसं केलं. पण प्रशासनाची किती लुडबुड आहे उत्सवामध्ये? म्हणजे प्रशासन हाणून मारून काही गोष्टी करून घेत आहे का मंडळांकडून? खरं सांगू का, आता असं आहे की पुण्याच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 40 पट लोक या 10 दिवसात पुण्यात येतात. त्यामुळे पुण्यातल्या जेवढ्या सार्वजनिक व्यवस्था आहेत, मग त्या वाहतूक असेल, स्वच्छता असेल किंवा बाकी त्या अनुषंगाने जेवढ्या व्यवस्था आहेत, ह्या पूर्णपणे कोलॅप्स झालेल्या असतात. दुर्दैव असं आहे की महानगरपालिकेने याच्याकडं सातत्याने खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि दुर्दैवाने ते लक्ष दिलं जात नाहीत. हाणून मारून कोणी करत नाही. कारण गणेशोत्सवाचा कार्यकर्ता मग तो पहिला असून देत नाही तर शेवटचा असून देत, त्याला पक्कं माहिती, तो कार्यकर्त्याचा जो बॅच आहे ना, तो एकदम लई भारी बॅच आहे. त्याला पक्कं माहिती की कसं करायचं, कारण हे लोकमान्यांकडनं शिकलेलं आहे. तो एक किस्सा आहे लोकमान्यांचा की एका मिरवणुकीच्या वेळेला असं सांगितलं होतं इंग्रजांनी की त्यांना असं वाटलं होतं की हे उठाव करतील, म्हणून त्यांनी ध्वजावर बंदी घातली, लाठीकाठीवर बंदी घातली होती. मग ते सगळे गायकवाड वाड्यावर मग त्यांच्या वाड्यावर गेले की रात्री का हो ते ध्वज लावता येणार नाही, त्यांनी लाठ्या घेऊन यायला नाही, कारण त्यावेळेला काही मेटलचे नव्हते, काठ्यांना बांबूला ते हे लावायचे. त्यामुळे काही हरकत नाही, आपण सकाळी बघूयात. पहाटे 4 वाजता ते मंडईत जेवढे ऊस होते ना तेवढे सगळे ऊस घेतले आणि त्या ऊसाला झेंडे लावले. ते इंग्रज शिपाई आले, त्यांनी सांगितलं तुमच्या आदेशामध्ये लाठीकाठी, ऊसाचा कुठे उल्लेख आहे? एवढे चतुर आणि चाणाक्ष असे टिळक होते. त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्या प्रशासनाला ते भीक घालत नाही. जर चुकीचं काही करत असेल प्रशासन तर ते नक्कीच हाणून पाडलं जातं. पण एक आहे, सामाजिक भान हे मंडळांनी जपलेलं आहे. पुण्यात विकतं, पुण्यात पिकतं, ते जगभर विकतं असं म्हणतात. नुसतं म्हणत नाही, त्याचा प्रत्यय मी तुम्हाला सांगतो. 15 साली ज्यावेळेला खूप मोठा दुष्काळ होता महाराष्ट्रात, त्यावेळेला ऑगस्टमध्येच पाणी नव्हतं, तर मे आणि जूनचा विचारच नव्हता. तर त्यावेळेला मंडळांनी आपला निर्णय घेतला की आपण गणपतीची मूर्ती खरं शास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यात विसर्जन करायची असते, तर मूर्ती आपण स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये विसर्जित करू. आणि हा निर्णय घेतला 8व्या दिवशी. 8व्या दिवशी निर्णय घेतल्यावर मी सहज समाज माध्यमावर त्याचं एक आवाहन केलं की मी ग्रामदैवत कसबा गणपती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो की यावर्षी दुष्काळ आहे, पाण्याचे फार जपून आपल्याला वापरायला लागणार आहे, तर आपण यावर्षी मूर्ती आपण सगळ्यांनी मिळून हौदात विसर्जित करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्या आधीच्या वर्षीचं जे रेकॉर्ड आहे 32,000 गणेश मूर्तींचं विसर्जन स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये झालं होतं. पण जसं आपण श्री कसबा गणपती मंडळाने ज्या वेळेला आवाहन केलं त्यावर्षी 2,92,000 गणपतीचं मूर्तीचं विसर्जन हे स्वच्छ पाण्याच्या हौदात झालं, ते सुद्धा 8व्या दिवशी. म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती 5 दिवसाचा 7 दिवसाचा विसर्जन झाल्यानंतर आवाहन केलं. आणि हे खूप मोठी ही चळवळ जी आहे, ही चळवळ तयार झाली. आज पुण्यात जे पिकलं ते देशभर विकलं गेलेलं आहे. आज प्रत्येक सण उत्सवामध्ये जिथं विसर्जन आहे तिथं कृत्रिम तलाव तयार झालेले आहेत आणि त्या तलावामध्ये विसर्जन होतं. आता त्याच्यात काही धर्मांध लोक, हो मी धर्मांध म्हणतो, की त्यांनी मला धर्म सांगितला की वाहत्या पाण्यात विसर्जित करावी, तुम्ही चुकीचं करता, त्यांनी येऊन आंदोलन केलं वगैरे वगैरे वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की आमचं हिंदुत्व एकनाथ महाराजांचं हिंदुत्व आहे की तहानलेल्या गाढवालासुद्धा त्यांनी गंगा पाजलेली आहे. आज जर माझ्या भगिनी, माझे भाऊ जर पाण्यासाठी पुढं या पाण्यावर अवलंबून असणारे जर पुढं तळमळत राहणार असतील तर त्यावेळेला आम्ही स्वच्छ पाण्याच्या हौदात गणपतीचं विसर्जन केलं तर गणपती आम्हाला आशीर्वादच देणार आहे. तो आम्हाला कधी तुम्ही प्रथा आणि परंपरा मोडली, धर्माला तुम्ही बुडवलं, एवढा तकलादू हिंदू धर्म नाही आहे हो आपला. आणि अशा पद्धतीने आम्ही केलं आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला. प्रदूषणाच्या दृष्टिकोनातनंही त्याचा उपयोग झाला.
आता हे बघा, त्यांनी सांगितलं की नदी सुधार करायची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. आता या अनुषंगाने हा प्रश्न आहे म्हणून मी सांगतो, प्रशासन म्हणजे काय हो? प्रशासन काय आहे? त्यांना 2 शिंगं आहेत, लांब नाक आहे, 4 हात आहेत, आपल्यासारखीच माणसं आहेत ना. ठीक आहे, ते लाल फितीत अडकलेली आहेत. पण सामाजिक ज्या वेळेला आपल्याला जाणीव असते, प्रत्येक माणसाला सामाजिक जाणीव असते, ती जाणीव जर त्यांनी प्रगल्भ केली तर प्रशासनाला आपण जे सांगू ते प्रशासन नक्की करतं, हे पक्का आहे. वा, क्या बात आहे. शेवटाकडे येतोय. माझा शेवटचा प्रश्न आहे. आता तुमच्या पिढीकडून उत्सव पुढच्या पिढीकडे जाईल, म्हणजे तुम्ही म्हणजे पर्सनली नाही, आत्ताच्या पिढीकडून नवीन मुलांकडे जाईल, त्यांच्याकडून पुन्हा पुढे तो जाईल. तर 50, 70, 100 वर्षानंतरचं गणेशोत्सवाचं चित्र तुम्हाला कसं दिसतं आहे? अपेक्षा कशी असेल तुमची की असा व्हावा, पण आताची ज्या मार्गाने आगेकूच चालू आहे त्या मार्गाने गेल्यानंतरचं चित्र कसं दिसतं आहे? हा खरंच खूप म्हणजे विचार करायला लावण्यासारखा प्रश्न आहे. नीटचं मला पण उत्तर देता येणार नाही, कारण ह्या पद्धतीचा विचार फार मोठ्या प्रमाणावर कधी केलेला नव्हता. पण तुम्ही सांगता तर मी नक्की प्रयत्न करतो की हे उत्सवातल्या एक जबाबदार पदाचं हे माझं आता ही शेवटची टर्म आहे. कारण सांगतो मी, हे जाहीर सांगतो मी, कारण बदल हा व्हायला पाहिजे. मग तो वैचारिक असून देत किंवा कसबा गणपती मंडळ हे एक ब्रँड आहे. श्रीकांत शेट्टी कोणी नाही आहे. श्रीकांत शेट्टीच्या आधीही मंडळ होतं आणि त्या परंपरा आणि त्या दैदिप्यमान जी काही वाटचाल आहे ती चालूच होती. आज हेही बदल झाला पाहिजे. आज हा बदल होताना हा ग्लोबली उत्सव व्हायला पाहिजे. ग्लोबली म्हणजे काय की 4 परदेशी लोक आली म्हणजे तो ग्लोबल झाला अशातली गोष्ट नाही. आपली जी संस्कृती, आपली जी परंपरा आहे ती जगभर गेली पाहिजे. जसं आपण बालीमध्ये जर रामायणाचं जे तिथं एक शो असतो, तो शो बघायला जगभरची लोकं येतात. आपल्याकडं विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जगभरची लोकं आली पाहिजे. जशी टॅमेटना फेस्टिवलला जातात किंवा ब्राझीलच्या कार्निवलला जातात. मग ही जबाबदारी आपली आहे ना की आपण त्यांना काय दाखवणार आहोत? आपण दाखवणार आहोत ते म्हणतील अरे ही लोकं एक मोठा आयडॉल असतो यांचा, त्याच्यापुढं आपल्या पबमध्ये असतात तसे स्पीकर लावतात आणि नाचतात. हे आपण दाखवणार नाही ग्लोबल. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला महाराष्ट्राची जी लोकधारा आहे ती आपली याच्यातनं दर्शन झालं पाहिजे. 70 वर्षानंतर हायटेक हा उत्सव होताना त्याचं सामाजिक बांधिलकी आणि मनाचा कनेक्शन हे तुटलं गेलं नाही पाहिजे, हे मात्र नक्की. शेवटचा प्रश्न, श्रीकांत शेटे यांच्यासाठी आयडियल गणेशोत्सव कसा असेल? श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतं की तो पारंपरिक असतो, तो सामाजिक बांधिलकी जपणारा असतो, तो प्रबोधनपर असतो आणि तो कनेक्ट वाढवणारा असतो. असाच गणेशोत्सव की त्याच्यात वैयक्तिक अभिलाषा नसावी. या उत्सवाला मी देणं लागतो, आय एम ऑब्लाइज, ही भावना असावी. उत्सवातनं मला काहीतरी पाहिजे ही भावना नको. उत्सवातनं घ्या ना, तो फक्त आनंद आणि गणपतीचा कृपा आशीर्वाद हा घ्यावा असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने जो उत्सव झाला ना, ह्याच्यात डिबेट व्हायला पाहिजे की जे आमच्याकडं व्हायचे परिसंवाद. तुम्ही आता डिबेट म्हणता. गणी जोगळेकर आणि आता ज्यांचं आत्ता नुकतंच दुःखद निधन झालं असे आदरणीय सर शना नवलगुणकर. ओके. तर आम्ही लहान असताना बघितलं की त्यावेळेसच्या पुण्याच्या किंवा महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न असेल तर त्याच्यावर दोन्ही बाजू बोलल्या जायच्या आणि ती एक बौद्धिक मेजवानी मिळायची. परिसंवाद असतील की ज्यातनं समाजाला ज्याचा बौद्धिक विकास होईल अशा गोष्टी या गणेशोत्सवात झाल्या पाहिजेत. आणि कनेक्ट मात्र मनाचा हा वाढला गेला पाहिजे. वा, क्या बात आहे. खरं तर खूप तिखट प्रश्न होते, काही महत्त्वाचे होते आणि काही असेही होते की जे प्रश्न विचारल्यानंतर प्रेक्षकांना वाटेल की मी गणेशोत्सवाचे विरोधी आहे. पण कधी कधी विरोध करणाऱ्या लोकांची पण काही बाजू समजून घेतली पाहिजे आणि तरुणांना ती लॉजिकल वाटते, म्हणून असे प्रश्न होते. तुम्ही हे आमच्या प्रेक्षकांसाठी पत्र लिहिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि गणेशोत्सव जेव्हा होईल, आता 10 दिवस तुमचा नसतो गणेशोत्सव असं तुम्ही म्हणालात, तर पुन्हा एखादा विषय घेऊन आपण गप्पांना भेटूया. खूप खूप धन्यवाद. जय गणेश. मंगलमूर्ती मोरया.
मित्रांनो, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. तुमच्या गावचा गणेशोत्सव कसा असतो हे खाली कमेंटमध्ये नक्की टाका. तुम्ही पुण्यात आल्यानंतर कुठले कुठले मंडळं बघता, पूर्वी तुम्ही बघितलेला उत्सव आणि आत्ताचा बदलता उत्सव याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की टाका. आम्ही अजून कुठले नवीन नवीन विषय घेऊन यायला पाहिजे हे सुद्धा कमेंट करा, कारण आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो आणि त्याच्यावर शक्य तसे रिप्लायसुद्धा करत असतो. तर भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.